तिथे येत आहेत. त्या अडचणीबाबत तिथे असणाऱ्या सीईओंना आम्ही बोलणार आहोत. त्याच्याच बरोबर 1,80,00,000 लोकांचा सर्वे अजून तिथं राहिलेला आहे. त्याच्यामध्ये इश्यूज आलेले आहेत. एक तर त्याच्या का डिले होतोय हे आम्ही समजून घेणार आहोत आणि मग जी डेट एक्सटेंड करायला पाहिजे, कारण का एवढ्या लोकांचा जर अजून सर्वे राहिला असेल तर मग कुठं ना कुठेतरी डेट सुद्धा वाढून घेणं तितकंच महत्वाचं आहे. हाही मुद्दा आम्ही तिथं बोलणार आहोत. त्याच्याच बरोबर काही सत्ताधारी पक्ष जे आहे, जसं भाजप खास करून, ते त्यांच्या बलाचा वापर करून त्यांचे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे जे सॉफ्टवेअर भाजपने दिलेलं आहे त्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून आणि काही प्रमाणात BLO वर प्रेशर आणून ते जे काही यादीमध्ये अफरातफर करत आहेत, हेही मुद्दे जे आमच्यापर्यंत आलेले आहेत लोकांकडनं, कार्यकर्त्यांकडनं, या सगळ्या मुद्द्यांवर आमची त्या ठिकाणी चर्चा होईल आणि ती चर्चा झाल्यानंतर आपल्या सर्वांसमोर आम्ही एका प्रेझेंटेशनच्या माध्यमातून एक तर चर्चा काय झाली हे तुम्हाला आम्ही सांगू आणि त्याच्याच बरोबर आमचा आक्षेप कशावर आणि का आहे हे सुद्धा तिथं संध्याकाळी 4 वाजता आपल्या सर्वांना आम्ही सांगू. परंतु एक वर्ष भाजपवर आरोप करताय की ते अफरातफर करतायत, त्यांच्याकडे सॉफ्टवेअर नाही, सॉफ्टवेअर बद्दलची माहिती तुम्हाला मी प्रेझेंटेशन मध्ये तिथं देईलच. सॉफ्टवेअर हे त्यांचं अंतर्गत सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये आपल्या विचाराची लोक जे मतदार यादीमध्ये आहेत, जे संदिग्ध आहेत ते आणि जे विरोधकाची लोक आहेत आणि मग त्याच्याच बरोबर BLO चा उपयोग करून टेबल सर्वे, खरं तर BLOनी काय केलं पाहिजे, त्या मतदाराच्या घरी गेलं पाहिजे, 3दा घरी गेलं पाहिजे क्रॉस व्हेरिफिकेशन साठी. पण असं दिसतंय की BLO जो अधिकारी आहे सरकारचा तो कोणाच्याच घरी त्या ठिकाणी जात नाही, बऱ्याच ठिकाणी जात नाही, ठराविक ठिकाणी ते जात असतील जे चांगले BLO आहे. टेबल सर्वे करतात. टेबल सर्वे म्हणजे एकाच ठिकाणी बसून त्यांना भाजपचे कार्यकर्ते आणि काही राजकीय कार्यकर्ते जी माहिती तिथं देत आहेत ती बसल्या बसल्या फक्त टार्गेट पूर्ण करण्यासाठी टेबलवर बसून एका खोलीत बसून तो तिथं सर्वे सुरू आहे, ज्याच्यामुळे खरंच तो मतदार आहे का, खरंच स्थलांतरित झाला आहे का, दुसरं काय झालंय का, याच्याबद्दलचं क्रॉस व्हेरिफिकेशन दुर्दैवाने BLO कडनं म्हणजे इलेक्शन कमिशन कडनं त्या ठिकाणी होत नाही आणि हे होत नसल्यामुळे जे काही राजकीय कार्यकर्ते तिथं माहिती देत आहेत त्या माहितीचा उपयोग करून कुठं ना कुठंतरी तोंड बघून, नाहीतर कुठल्या पार्टीचा कुठला मतदार आहे ते बघून तिथे SIR मध्ये काम सुरू आहे. जे वेस्ट बेंगॉलमध्ये झालं, जे बिहारमध्ये झालं, ते सुद्धा महाराष्ट्रात सुरू आहे अशी भीती आम्हाला त्या ठिकाणी वाटते. सर, त्याच दृष्टीने गेल्या आठवड्यामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी S. चोकलिंगम त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की जवळपास 1,76,00,000 मतदार जे आहेत ते SIRच्या मोहिमेतून, प्रक्रियेतून वगळणार आहे, परंतु त्यांना पुन्हा एकदा मतदार होण्याचे चान्सेस जे आहेत ते निवडणूक आयोग देणार आहे. फॉर्म नंबर 6 भरून पुन्हा तो रेग्युलराइज ज्या पद्धतीने मतदार बनता येणार त्या पद्धतीची वन विंडो सुविधा उपलब्ध. एक तुम्ही समजून घ्या, फॉर्म 6 हा जो फॉर्म आहे तो रेग्युलर फॉर्म असतोच. 2024 जेव्हा लोकसभेचं इलेक्शन झालं आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये लाखो मतदार वाढले, ते फॉर्म 6च्या माध्यमातून वाढले, अचानक वाढले आणि अचानक डिलीट सुद्धा झाले. त्याच्यावर तुम्ही बघितलं असेल, आम्ही प्रेझेंटेशन घेतलं होतं, तो मुद्दा आम्ही मांडला होता की शिरूरमध्ये एक उदाहरण दिलं होतं, एकाच खोलीमध्ये 1000 लोक राहतात असं तिथं दाखवलं होतं. मतदान झालं, पण मतदान झाल्यानंतर ती लोकही सापडली नाहीत, काही नाही. तर फॉर्म 6चा उपयोग करून इलेक्शनच्या आधी मोठ्या प्रमाणात असे अनऑथोराइज मतदार त्या ठिकाणी वाढवले जातात, डबल वाढवले जातात आणि त्यालाच आमचा तिथं आक्षेप आहे. त्यामुळे हे फॉर्म 6चा उपयोग करून हे राहिलेले 1,80,00,000 हे कसे ते रेग्युलराइज करून घेणार आहेत, नाहीतर त्यातले जे जेन्युइन वोटर्स आहेत त्यांना ते रेग्युलराइज कसं करणार आहेत हे आम्ही तिथं समजून घेणार आहोत. आणि आमचं मत आहे की महाराष्ट्रामध्ये लोकसभा, विधानसभा याला 3 वर्ष आहे आणि मग 3 वर्ष असताना सुद्धा एवढा खटाटोप काय की एवढ्या दिवसातच हे झालं पाहिजे, तेवढ्याच दिवसात झालं पाहिजे, ह्याला हे टार्गेट, त्याला ते टार्गेट कमी दिवसाचं दिल्यामुळे हे बाकी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मदत घेऊन हे BLO नको ते काय कामं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करत आहेत आणि तेच कुठं ना कुठंतरी लोकशाहीला धोकेदायक होऊ शकतं, संविधानाला धोकेदायक होऊ शकतं. जो संविधानाने आपला मतदानाचा हक्क दिलाय, बऱ्याच लोकांचा तो हक्क या महाराष्ट्रामध्ये जाऊ शकतो, हे आमचं सगळ्यांचं मत आहे. पुन्हा परीक्षेमध्ये घोटाळा अशा पद्धतीचं पाहायला मिळालं. हायकोर्टाची परीक्षा होती, सगळा
हायकोर्टाची टायपिंगची जी परीक्षा काल तिथं घेण्यात आली, एक तर प्रायव्हेट कंपनीला ते काम दिलेलं आहे. बरेच जे तिथं सेंटर्स गेले होते एक्झामला, तिथलं सॉफ्टवेअर बंद पडलं, सॉफ्टवेअर स्लो चालत होतं आणि त्यामुळे बऱ्याच मुलांना पेपर कम्प्लीट करता आला नाही. आणि त्याचमुळे तुम्ही बघितलं असेल छत्रपती संभाजीनगरमध्ये काही मुलांनी आंदोलनं केली, ठिकठिकाणी तिथं आंदोलनं केली आणि मग त्या आंदोलनं जी झाली आहेत ती खरी आंदोलनं आहेत. खऱ्याच अर्थाने त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे. सरकारला आम्ही विनंती करतो की हायकोर्टशी तुम्ही तिथं बोलावं. आज चोकलिंगम साहेबांना भेटल्यानंतर हायकोर्टचे जे कुणी प्रशासक नाही तर तिथं प्रशासन बघणारे जे लोक असतील त्यांना तिथं आम्ही जाऊन भेटणार आहोत, त्यांना पत्र देणार आहोत आणि हे जो काही घोळ झालाय तो बाजूला ठेवून परत एकदा री एक्झाम ही झालीच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. पक्षांची आपली बैठक पार पडली, काय चर्चा आणि कशा पद्धतीनं? एक तर ती रेग्युलर प्रोसिजर आहे. पवार साहेब नेहमी रेग्युलरली जिल्हा अध्यक्ष, फ्रंटल सेलचे सर्व प्रमुख यांच्याशी सातत्याने त्या ठिकाणी चर्चा करत असतात आणि त्याच्यात मग शशिकांत शिंदे साहेब, सुप्रियाताई आणि इतरही आमचे जे फ्रंटलचे प्रमुख आहेत ते आणि जिल्हा अध्यक्षांची बैठक ही तिथं होत होती. कशा पद्धतीने पुढे आपण जायचं, कसं लढायचं, कशा पद्धतीने जे काही पदाधिकारी आहेत, काही लोक काम करतात, काही करत नाहीत, कुठला मुद्दा घेऊन जावा लागेल, जिल्हा निहाय कुठले मुद्दे आपल्याला हाताळावे लागतील पार्टी म्हणून, याच्या सर्व गोष्टींची चर्चा गेल्या 2 दिवसामध्ये तिथं झालेली आहे. काही जिल्हे राहिलेले आहेत ते 25 तारखेला होतील आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून सर्वच नेते रस्त्यावर येऊन लोकांची लढाई, लोकांसाठी लढाई त्या ठिकाणी ते लढतील. नाही, जयंत पाटील साहेबांबरोबर बैठक ही 25 तारखेला आहे. अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुप्रियाताईंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक तिथं झाली. त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर अनिल देशमुख साहेब नव्हते, आव्हाड साहेब नव्हते, जयंत पाटील साहेब नव्हते. ते सगळे कोर कमिटीची प्रमुख बैठक असते ज्याच्यामध्ये नेत्यांना बोलवलं जातं. ती बैठक ही 25 तारखेला आहे आणि त्या बैठकीमध्ये जयंत पाटील साहेबांपासून सर्व मोठे नेते, माजी मंत्री हे त्या बैठकीला तिथे येणार. त्यामुळे स्वरूप असं होतं की अध्यक्ष आणि सुप्रियाताई आणि सगळे फ्रंट सेलचे प्रमुख आणि जिल्हा अध्यक्ष यांच्या बरोबरच या बैठका तिथं होणार होत्या. आणि साहेब तुम्हाला माहिती आहे ते सह्याद्री सारखं या पक्षाला त्यांनी वाढवलंय, महाराष्ट्राला त्या ठिकाणी धोरणं तिथं दिलेली आहेत. त्यामुळे साहेब नेहमी कुठल्याही बैठकीमध्ये तिथे येऊन लोकांचं मत काय हे जाणून घेतात. त्यामुळे साहेब तिथं नेहमीप्रमाणे उपस्थित होते. अजिबात ती चर्चाच तिथं नव्हती, काँग्रेसची चर्चा नव्हती, एनडीए बरोबर जाण्याची चर्चा नव्हती. पक्ष कसा आपल्याला अजून स्ट्रॉंग करायचा याच्याबद्दल 99% चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. थोडी लाच शिल्लक असेल तर माफी मागा असं अमित शहा म्हणत आहे. काँग्रेस नेत्यांना वंदे मातरम काळाचा तुम्ही अवमान केला आणि त्यामुळे जर लाच शिल्लक असेल तर माफी मागा असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. राजस्थानमध्ये भाजपच्या एका कार्यक्रमामध्ये आपल्या देशाचा झेंडा हा उलटा लावण्यात आला होता असं आम्हाला कळालं आणि तिथं सुद्धा वंदे मातरम हे जे लावण्यात आलं होतं ते चुकीचं लावलं होतं, चुकीचं गाणं होतं, चुकीची टोन होती. पण मला असं म्हणायचंय आधी भाजपली माफी मागावी त्यांनी केलेल्या चूकची आणि मग इतर लोकांना त्यांनी त्या ठिकाणी ज्ञान द्यावं. सर याच सगळ्या इलेक्शन कमिशनच्या याच्यावरती पुन्हा येतं. खरं तर अनेक बनावट जात प्रमाणपत्र जी आहेत जन्म दाखले जे आहेत ते खरं तर मुंबई महानगरपालिकेकडनं देण्यात येत होते. त्याच्यावरून किरीट सोमय्या यांनी आवाज देखील उठवलेला. किरीट सोमय्या यांनी सातत्यानं जे म्हणजे बांगलादेशी मतदार आहेत त्यांच्यावरती देखील प्रश्न उपस्थित केलेला. मुंबईमध्ये जवळपास त्यांचा दावा आहे की 4 ते 5 लाख बांगलादेशी मतदार आहेत आणि ते वगळले पाहिजेत म्हणून. किरीट सोमय्याचं काम काय आहे की फक्त बोंबलत सुटायचं. त्यांनी काय केलंय की वेस्ट बेंगॉलमध्ये एक जे परसेप्शन तयार केलं होतं की बांगलादेशी लोकांचं मतदान तिथं रजिस्टर्ड आहे ते फक्त फास होता. खरं तर नावं बघितल्यानंतर क्रॉस व्हेरीफाय केल्यानंतर तिथं कुणीही बांगलादेशी सापडलेलं नाही. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा एका प्रायव्हेट व्यक्तीला मदत व्हावी म्हणून एक वसाहत होती, ती पूर्ण वसाहत तिथं पाडण्यात आली. त्याच्यामध्ये बघितल्यानंतर बहुतांश हिंदू लोक होते, काही मुस्लिम होते, पण त्याच्यामध्ये कुणीही बांगलादेशी नव्हतं. फक्त काय SIR चालू आहे. SIR मध्ये बऱ्यापैकी जे काँग्रेस आमच्या विचाराचे, राष्ट्रवादी विचाराचे जे लोक आहेत
त्यांचं मतदान कापण्याचा प्रयत्न 100% तिथं सुरू आहे आणि त्याला एक पांघरून घालायचं, एक वातावरण गढूळ करायचं, बांगलादेशींचं फक्त नाव घ्यायचं आणि त्याच्या नावाखाली नावं कमी करायचे, म्हणजे उद्या जाऊन लोकांनी कुणी आक्षेप तिथं घेतला नाही पाहिजे, असं एक रणनीती भाजपने तिथं आखलेली आहे. आणि त्याचा एक भाग म्हणून किरीट सोमय्या जिथं जातील तिथं तेवढंच त्यांचं काम आहे की बांगलादेशी बांगलादेशी बांगलादेशी. अरे महाराष्ट्रामध्ये बांगलादेशी येत असतील तर 2014 पासून तुमचं सरकार या देशामध्ये, मग तिथे असणारे संरक्षण मंत्री असतील, खुफिया एजन्सी ज्या असतील आपल्या तुमच्या देशाच्या, आपल्या देशाच्या, ह्या सगळ्या काय करतायत तिथं? काय लोणचं घालतायत का? त्यामुळे तुम्ही म्हणताय की बांगलादेशी आले, अरे पण देशात जर बांगलादेशी तुमचं सरकार असताना येत असतील तर कुठं ना कुठंतरी तुमचे केंद्रीय मंत्री कमी पडतात, हे सिद्ध होतं ना त्याच्यामध्ये. त्यामुळे किरीट सोमय्या बोलत असताना बांगलादेशीचा मुद्दा घेत असतील तर अप्रत्यक्षपणे ते कोणावर बोलतायत? राजनाथ सिंग साहेबांबरोबर बोलतायत, अमित शहाबरोबर बोलतायत आणि त्या ठिकाणी डोवाल जे आहेत ते इन्फॉर्मेशन, म्हणजे जे आपले त्यांच्याकडे सगळी इन्फॉर्मेशन, ज्याला काय म्हणतात, संरक्षण सल्लागार IB आणि ह्या सगळ्या त्यांच्याकडे येतात, हे सगळे फेल गेले. हे किरीट सोमय्या स्पष्टपणे त्या ठिकाणी बोलत आहेत असं आपल्याला म्हणता येईल. हाईकोर्ट में जिस तरह से हाईकोर्ट की परीक्षा लिपिक पद के लिए क्लास पोस्ट के 1300 पोस्ट से 13,000 स्टूडेंट आए, लेकिन ना कीबोर्ड चले हैं, ना स्क्रीन चली है, ना माउस चला है. देखो, जो हाईकोर्ट की एग्जाम वहां पे ली थी और उसकी डेट कल की थी, उस एग्जाम के लिए जब बच्चे वहां पे गए थे तब वहां पे न कंप्यूटर चल रहे थे, वहां पे सॉफ्टवेयर स्लो था, बहुत सारे एग्जाम सेंटर्स पे वो जो सॉफ्टवेयर है बंद भी हो गया था. तो सब बच्चों का वहां पे कहना है कि ये एग्जाम री होनी चाहिए और ये जो कॉन्ट्रैक्ट दिया गया था एक प्राइवेट एजेंसी को दिया था. अभी हम सबकी मांग है कि एग्जाम री एग्जाम होनी चाहिए. उसी के साथ ये जो प्राइवेट थर्ड क्लास कंपनी को जो काम दिया जाता है, जो एक्चुअली सॉफ्टवेयर चलना भी चाहिए, कंप्यूटर भी चलना चाहिए, जो अनफॉर्चुनेट नहीं चलते, उसके कारण जो बच्चों को वहां पे मानसिक वहां पे टेंशन आता है या प्रेशर आ जाता है, जिसके कारण आपने नीट में भी देखा था, सुसाइड भी हुए थे. ये जो प्रेशर एक गलत तरीके से एग्जाम जो महाराष्ट्र में लिए जा रहे हैं उसके कारण हो रहा है, उसका हम विरोध करते हैं. आज दोपहर में हाईकोर्ट के जो भी व्यक्ति, रजिस्ट्रार हो या प्रशासकीय जो भी ये कामकाज देखने वाला व्यक्ति है, उनको जाके हम विनती करने वाले, ये एग्जाम स्क्रैप करो, री एग्जाम ले लो और लेते वक्त जरा सा वहां पे जो कंपनी है वो अच्छी तरीके की कंपनी वहां पे चाहिए. कल विजय के हो या इन लोगों ने जो प्रोटेस्ट किया, खासकर विजय का स्टैंड है कि 1 हफ्ते का वक्त हमने दिया है कोर्ट को, लेकिन अगर ये एग्जाम नहीं होता है, सुधार नहीं होता है, तो दोबारा औरंगाबाद में राज्यव्यापी हम आंदोलन करेंगे इसी विषय पर. 1 हफ्ता भी देने की वहां पे जरूरत नहीं है, 1 दिन का टाइम हम हाईकोर्ट को वहां पे देते, विनती करते हैं. आज ही वहां पे डिक्लेयर होना चाहिए एग्जाम री एग्जाम होने वाला है, प्रॉपरली एग्जाम होने वाला है. 7 दिन देने की जरूरत नहीं, क्योंकि ये जेन्युइन प्रॉब्लम है. सॉफ्टवेयर नहीं चला, स्लो चला, कंप्यूटर नहीं चला. अगर कंप्यूटर बेस्ड एग्जाम है, वहां पे कंप्यूटर ही नहीं चलता तो डेफिनेटली कीबोर्ड भी नहीं चल रहा, सॉफ्टवेयर स्लो है, एग्जाम पेपर भी कंप्लीट नहीं लोग कर पाए, तो डेफिनेटली ये एग्जाम री एग्जाम होना चाहिए, ऐसे हम सबकी मांग है. और आज के आज हाईकोर्ट के माध्यम से ये डिक्लेयर होना चाहिए. क्या आप अभी इस बात में उनका स्टैंड है कि 8 दिन के बाद आप कह रहे हैं कि 1 दिन का भी वक्त देना? नहीं, उनके साथ हम बात करेंगे डेफिनेटली. छत्रपति संभाजी नगर में उनका घर है, वहां पे ही उनके घर के पास ये सेंटर था, वहां पे जो आंदोलन था, इमीडिएटली वो वहां पे जाके उन्होंने बच्चों को वहां पे सपोर्ट किया और उनके संगठन के माध्यम से उन्होंने अल्टीमेटम भी दिया. लेकिन इतना जेन्युइन प्रॉब्लम है, बच्चे जो बोल रहे हैं वो सही बोल रहे हैं, इसलिए हाईकोर्ट ने भी वहां पे न सोचते हुए, यार मुझे कृपा करे हाईकोर्ट को बोलना है, चीफ जस्टिस ऑफ इंडिया को मत पूछना कि क्या करूं. अगर चीफ जस्टिस ऑफ इंडिया को पूछेंगे वो बोलेंगे अपने पास इतना टाइम नहीं है, ऐसे ही चलाओ. इसलिए हमारा हाईकोर्ट को विनती है, आप महाराष्ट्र लेवल पे ये निर्णय इमीडिएटली आज के आज वहां पे लेना चाहिए. एसआईआर को लेकर आप फिर से आज चुनाव आयोग से मुलाकात करने वाले, क्या विषय क्या है? देखो, एसआईआर में अगर आप देखो, जो वेस्ट बंगाल में हुआ था, करीबन 90 लाख वोटर्स को वहां पे निकाला गया था, उसमें से 25 लाख ये रिपीट वोटर्स थे या जेन्युइनली उनको स्क्रैप किया था. लेकिन 40 लाख ऐसे वोटर थे जो वहां पे संदिग्ध यादी में, मतलब वहां पे
सस्पिशियस यादी में उनको डाला था, उनको वोट करने नहीं दिया था। बिहार में भी प्लस माइनस करके वहां पे अगर आप देखो तो 18 लाख वोटर्स वहां पे बढ़ाए गए थे। तो ये सब देखने के बाद महाराष्ट्र में भी 1,80,00,000 वोटर्स का मैपिंग अभी तक बाकी है। आज महाराष्ट्र की जो सीईओ है उनको हम मिलने वाले हैं, उनको विनती करने वाले हैं कि एक तो 1,80,00,000 लोगों का मैपिंग अभी तक बाकी है, तो डेट बढ़ाई जाए। और उसी के साथ ऐसे बहुत सारे, और खास करके भाजपा ये जो पक्ष है बहुत साइंटिफिकली उनके पास सॉफ्टवेयर है, सॉफ्टवेयर जो उनका खुद का प्रॉपर्टी है, उसमें ये हमारे विचार के वोटर्स है या विरोध के विचार के या संदिग्ध, ऐसे उनके सॉफ्टवेयर में एक यादी निकलता है और वो कार्यकर्ता का इस्तेमाल करके बीएलओ पे प्रेशर डाल के, इन्फ्लुएंस डाल के, ऐसे बहुत सारे इंस्टेंसेस है कि भाजपा का के कार्यालय में बीएलओ बैठ के टेबल सर्वे वहां पे हो रहा है। हमारा कहना है टेबल सर्वे हमको नहीं चाहिए, हमको चाहिए बीएलओ ने घर पे जाना चाहिए, वोटर के घर पे जाके क्रॉस वेरिफिकेशन करना चाहिए। ऐसे बहुत सारे इश्यूज है जो आज चोकलिंगम साहब के साथ हम पक्ष के तरफ से वहां पे चर्चा करने वाले हैं। वंदे मातरम को लेकर, खासकर वंदे मातरम को लेकर